नांदेड शहरात झालेल्या खळबळजनक सोनू कल्याणकर हत्येप्रकरणी पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत यश संपादन केलंय। हत्येच्या अवघ्या काही तासांतच आरोपींना जेरबंद करण्यात आलं असून कारवाई दरम्यान एका आरोपीवर गोळीबार झाल्याचीही माहिती समोर येत आहे। नांदेडच्या गुन्हेगारी जगतात खळबळ उडवून देणाऱ्या सोनू कल्याणकर हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात नांदेड पोलिसांना यश आलंय। या प्रकरणी पोलिसांनी एकूण 4 आरोपींना अटक केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे आरोपींचा पाठलाग करत असताना एका आरोपीने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, ज्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक आरोपी जखमी झालाय। ही हत्या कोणत्याही आकस्मिक कारणावरून नसून जुन्या वादातून झाल्याची माहिती नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली आहे। मागच्या जे काही दिवसामध्ये जे मर्डर झालेलं आहे 3 इन्सिडेंट वेगवेगळ्या आयसोलेटेड इन्सिडेंट आहे। 2 भाग्यनगर पोलीस स्टेशन आणि 1 वजीराबाद पोलीस स्टेशनचा इन्सिडेंट आहे आणि त्यामध्ये जे इन्व्हॉल्व्ड एक्युज्ड किंवा विक्टिम आहे ते वेगवेगळ्या कारणावरून मर्डर झालेला आहे, आयसोलेटेड आहे। कनेक्ट करून एक नरेटिव्ह बनला नाही पाहिजे। दुसरी गोष्टी आजच्या जे मर्डर आहे भाग्यनगर पोलीस स्टेशन हदमध्ये ह्यामध्ये विक्टिमचं नाम सोनू कल्याणकर आहे, एज इज अराउंड 30-35 इयर्स आणि ह्यामध्ये आपण निष्पन्न केला जवळपास 4 आरोपी आतापर्यंत निष्पन्न झालेला आहे आणि 4ही आरोपी नांदेड पोलीसनं खूप काही तासातच आम्ही डिटेन पण केलेला आहे आणि पुढील तपास त्यामध्ये चालू आहे। सर, हे ज्या आरोपींना आपण अटक केलेली आहे तर यापूर्वीच्याही गुन्ह्यामध्ये आरोपी अटक झालेले आहेत का? यापूर्वीचे जे 2 इन्सिडेंट आहेत त्यातलेही आरोपी बहुधा पोलिसांनी अटक केले आहेत आणि तुम्ही प्रतिबंधात्मक कारवाया किती केलेल्या आहेत आजपर्यंत? जे जस्ट एक बॅकग्राऊंड क्लिअर करण्यासाठी की हा जे 3 गुन्हे आहेत हा 3ही गुन्ह्यामध्ये असा दिसतो की जे इन्व्हॉल्व्ड लोक मेन आहे त्यांच्या क्राईमची पार्श्वभूमी आहे। ते कोणी सामान्य माणूस नाही, त्यांची क्राईमची पार्श्वभूमी आहे, त्यांचे ओल्ड जुने रायव्हलरी आहे जे इतकेपर्यंत त्यांनी काही करू शकला नाही, पण आता एक स्पर्ट दिसतो यामध्ये त्यांनी केलेला आहे। एकंदरीत मागच्या 2 वर्षमध्ये आम्ही जवळपास 45 MPDAची कारवाई करून नांदेड जिल्ह्याचे जे 45 सराईत गुन्हेगार होता जे की आम्ही प्रचलित कायद्याची प्रतिबंधक कारवाई केल्यानंतर सुद्धा सुधार झाला नव्हता असा आम्ही MPDAमध्ये हर्सूल जेलमध्ये पाठवलेला आहे। त्यापैकी काही बाहेर पण आलेला आहे। एकंदरीत 55 आणि 56 महाराष्ट्र पोलीस ॲक्टमध्ये जे हद्दपारची एक्सटर्नमेंटची कारवाई असतो त्यामध्ये जवळपास आम्ही 125-126 आरोपीला हद्दपार पण केलेला आहे मागच्या। तो असा एक मोठा प्रमाणावर जे सराईत गुन्हेगार हॅबिच्युअल ऑफेंडर्स होता ते नांदेडमध्ये हद्दपार आहे किंवा MPDAमध्ये जेलमध्ये आहे। पण असा एकंदरीत थोडासा ऑब्झर्वेशन पण आहे की काही नवीन तरुण इंस्टाग्रामच्या असो किंवा सोशल मीडियाच्या असो नवीन तरुण हा काही जुने गँगमध्ये किंवा त्यामध्ये सामील होऊन असा क्राईम करण्याची प्रवृत्ती एक थोडफार दिसतो। ह्यामध्ये सुद्धा जे मेन आरोपी होता भाग्यनगरचे इन्सिडेंटमध्ये सुद्धा मेन आरोपी जे अनिल पंजाबी आहे त्यांची गँग लीडर आपण म्हणू शकतो, हा पण MPDAमध्ये आतमध्ये होता। साई लाला उर्फ साई ग्रेवाल हा पण MPDAमध्ये आतमध्येच होता, 1 महिन्यापूर्वी जवळपास बाहेर आला होता। तसेच त्यांचे 2 साक्षीदारवर MPDA प्रपोज्ड होता। म्हणून असा एकंदरीत दिसतो की त्यांच्यावर वॉच आहे, त्यांच्यावर जे मॅक्सिमम पॉसिबल पोलिसिंग कारवाई आम्ही केलेला होता, पण बाहेर आल्यानंतर आणि काही नवीन मेंबर्सला घेऊन त्यांनी असा कृत्य केलेला आहे। आयसोलेटेड इन्सिडेंट आहे। नांदेड पोलीस फुल्ली कॉन्फिडंट आणि केपेबल आहेत, यांच्यावर आम्ही 0 टॉलरन्स ठेवून यापुढे सुद्धा कारवाई करणार। आम्ही गॅरंटी नाही देऊ शकणार की होणार नाही, पण झाल्यानंतर त्यांच्यावर 0 टॉलरन्स आणि प्रिव्हेंट करण्यासाठी जे काही मॅक्सिमम आम्ही करू शकतो तो 100% नांदेड पोलीस LCBची टीम आणि आमची ग्रामीण स्थानिक पोलीसची टीम 100% तर आज एक आरोपीला पाठलाग करत असताना त्याने आपल्या दिशेने गोळीबार केला आणि प्रत्युत्तरात आपण त्याच्यावर गोळीबार केला, काय नेमकी? आज एक आरोपी अंकुश गंधमवार जे की आजच्या मर्डरमध्ये इन्व्हॉल्व्ड होता आणि त्यांची पर्स्यू करत होता आमची LCBची PSI मिनिल सोनकांबले आणि त्यांची टीम। हा ग्रामीण पोलीस स्टेशन हदमध्ये झरी खदानजवळ जे एक कनाल आहे त्या रोडवर जात असताना त्यांची पाठलाग करत असताना ते शेताकडे पळाला आणि आमची टीमवर त्यांनी फायर करण्याचा प्रयत्न केला। एक फायर केला पण फायर झाली नाही, परत कॉक करून फायर करत होता सेल्फ डिफेन्समध्ये आणि त्यांची आजूबाजूचे पब्लिक आणि स्टाफचे डिफेन्समध्ये
प्रत्युत्तरमध्ये आमचे PSI मिलिंद सोनकांबलेनं पण त्यांच्यावर कमरचे खाली एक सेल्फ डिफेन्समध्ये फायर केलेला आहे. नीजवर त्यांना इंजुरी आहे आणि सध्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अंकुश गंधमवार ॲडमिट आहे. जस्ट एक ॲड करण्यासाठी की अंकुश गंधमवार एक ऑन रेकॉर्ड क्रिमिनल्स होता, त्यांच्यावर बॅग स्नॅचिंग, जुगार आणि असा गुन्हे दाखल आहे. तो पण ऑन रेकॉर्ड एक क्रिमिनल होता, ज्यांच्यावर पोलिसनं काही तासातच त्यांना ॲप्रिहेंड करून त्यांच्यावर प्रत्युत्तरमध्ये सेल्फ डिफेन्समध्ये फायर पण केलेला आहे आणि सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. आणि आजच्या इन्सिडेंटमध्ये 4 आरोपी जे इन्व्हॉल्ड होता डायरेक्टली, त्यांच्यावर सर्व आरोपी डिटेन्ड आहे आणि त्यांच्यावर आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत. हत्येचं कारण काय? घटना घडली हत्येचं कारण हत्येचं कारण जे तात्कालिक दिसतो की काही महिनेपूर्वी नवरात्राची महिनेमध्ये त्यांचे काही वाद झाला होता. काही वादविवाद, शिवीगाळ वगैरे झाली होती, किरकोळ वाद. आणि नंतर काही दिवसापूर्वी आता सुद्धा काही त्यांची बाचाबाची झाली होती, जी किरकोळ स्थानिक लेवलवर होता. आणि त्याच राग मनात धरून असा एक किरकोळ रिजनवर असा एक फायर झालेला आहे असा दिसतो. पण यांच्या मागे थोडंफार अजून आपण जाऊन चौकशी करणार की यांच्या मागे सुद्धा काही लार्जर कॉन्स्पिरसी आहे का, काही अजून पार्श्वभूमी आहे का. रिजन असा आहे की जे दोन्ही पार्टी इन्व्हॉल्ड आहे, सोनू कल्याणकर यांची पण क्रिमिनल पार्श्वभूमी आहे. त्यांच्यावर जवळपास 6 गुन्हे दाखल आहे, ज्यामध्ये की 307 अटेम्प्ट टू मर्डर, 353 म्हणजे पब्लिक ऑफिशियलवर अटॅक करणे, 188, 135 असा सर्व गुन्हे विक्टीमवर पण दाखल आहे. तसेच जे एक्युज्ड इन्व्हॉल्व होता जसा की अंकुश गंधमवार आणि दुसरे आरोपी यांची पण थोडंफार क्रिमिनल पार्श्वभूमी आहे. तर त्यांच्या पार्श्वभूमीमध्ये काय अजून लार्जर रिजन होऊ शकतो ते पुढील तपासमध्ये समोर येईल.